हातात चाबूक, डोळ्यात क्रोधाचा अग्नी आणि समोर हात जोडून उभी असलेली अवघ्या काही वर्षांची निष्पाप बहिणा. तुझा विठ्ठल आणि तुझे तुकाराम इथे तुला वाचवायला येणार नाहीत, असे म्हणत पतीने चाबकाचा पहिला वार केला. पण पुढच्या क्षणी असा चमत्कार घडला ज्याने चाबूक उचलणारे हात थरथर कापू लागले. संत तुकाराम महाराजांचा स्वप्नात अनुग्रह मिळाला म्हणून बहिणाबाईंना पतीने दिलेला तो भयंकर त्रास आणि त्यानंतर घडलेली ती अलौकिक घटना काय होती. गेल्या भागात आपण पाहिले, सासरी आल्यानंतर बहिणाबाईंच्या विठ्ठल भक्तीला पती गंगाधर शास्त्रींचा तीव्र विरोध झाला. कर्मठ शास्त्रीजींना बहिणाबाईचे ध्यान धरणे आणि नामावळी गाणे अजिबात पसंत नव्हते. पण संघर्षाची खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा प्रत्यक्ष संत तुकाराम महाराज बहिणाबाईंच्या स्वप्नात आले आणि त्यांनी बहिणाबाईंच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना गुरुमंत्र दिला. एका शूद्र मानल्या गेलेल्या संताला माझी पत्नी गुरु मानते हे समजताच गंगाधर शास्त्रींचा राग अनावर झाला. त्यांनी बहिणाबाईंना घरात कोंडून ठेवले आणि अमानुष छळ सुरू केला. नमस्कार श्रोते हो, विठ्ठल व्हाइसमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत. संत बहिणाबाईंच्या चरित्र कथेतील आजचा भाग 3. संसारातील या अतोनात त्रासानंतर बहिणाबाईंच्या भक्तीचा विजय कसा झाला हे जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. तुकोबारायांचा अनुग्रह मिळाला ही गोष्ट गंगाधर शास्त्रींना अजिबात पचत नव्हती. त्यांच्या मते एका उच्चकुलीन ब्राह्मणाच्या पत्नीने अशा प्रकारे दुसऱ्या वर्गातील संताला गुरु मानणे हा कुळाचा, धर्माचा आणि स्वतः शास्त्रीजींच्या प्रतिष्ठेचा घोर अपमान होता. शास्त्रीजींचा राग एवढा अनावर झाला की त्यांनी संसाराचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्यांनी बहिणाबाईंचे खाणेपिणे बंद केले. त्यांना एका अंधाऱ्या दमट खोलीत डांबून ठेवण्यात आले. दररोज मारहाण, जहरी टोमणे आणि अमानुष मानसिक त्रास हा बहिणाबाईंच्या रोजच्या जगण्याचा भाग बनला. गावात कोणीही त्यांच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते, कारण शास्त्रीजींच्या क्रोधाची सर्वांनाच भीती वाटत असे. पण धन्य त्या संत बहिणाबाई. शरीरावर चाबकाचे वळ उठत होते, अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. पण बहिणाबाईंच्या ओठांवर मात्र विठ्ठलाचे आणि तुकोबारायांचे नाव सुटत नव्हते. त्या मनातल्या मनात तुकोबारायांच्या अभंगांचे चिंतन करत राहत. त्यांनी पतीविरुद्ध किंवा ईश्वराविरुद्ध एका शब्दानेही तक्रार केली नाही. बहिणाबाईंचा विचार असा होता की पती हेच माझे प्रत्यक्ष दैवत आहेत. त्यांच्या या क्रोधामागेही ईश्वराचीच काहीतरी इच्छा असेल. माझे पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी कदाचित हा देह या यातना भोगत असेल. याला म्हणतात सोशिकतेचा कळस. संसारातील सर्व यातना सोसूनही त्यांची निष्ठा सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ आणि तळपती होती. पण नीतीचा न्याय वेगळाच असतो श्रोते हो. एका सात्विक आणि निष्पाप साध्या स्त्रीवर, एका भक्तावर झालेला अत्याचार ईश्वर तरी किती काळ सहन करणार. आणि एक दिवस असा आला जेव्हा नीतीने आपले कठोर चक्र फिरवले. बहिणाबाईंवर अतोनात अत्याचार करणाऱ्या गंगाधर शास्त्रींना अचानक एका भयंकर आणि अनाकलनीय आजाराने गाठले. त्यांच्या संपूर्ण शरीरात प्रचंड दाह निर्माण झाला. जणू अंगात कोणीतरी निखारे पेरले आहेत अशी त्यांची अवस्था झाली. अंगावर तीव्र विषारी ताप चढला. त्यांचे डोळे लालबुंद झाले आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खिळले. अनेक प्रसिद्ध वैद्य बोलवण्यात आले. जडीबुटी औषधोपचार झाले. मंत्रतंत्र आणि अनुष्ठानेही केली गेली. पण शास्त्रीजींची प्रकृती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकाधिक खालावत चालली. वेदना एवढ्या भयंकर होत्या की शास्त्रीजी रात्र आक्रोशाने आणि वेदनेने किंचाळत असत. अन्नपाणी बंद झाले. शरीर सुकू लागले. ज्या माणसाचा संपूर्ण गावात आणि आसपासच्या परिसरात दरारा होता तो आज असहाय्य होऊन मृत्यूशी एक एक श्वास मोजत झुंज देत होता. गावकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. हा नक्कीच एका साध्वी स्त्रीचा
साक्षात पतिव्रतेचा आणि संतांचा अपमान केल्याचा शाप आहे. ज्या देहाने भक्ताला मारहाण केली तोच देह आज अग्नीत जळत आहे. श्रोते हो, ज्या पतीने आपल्याला अमानुष त्रास दिला, अनवाणी पायांनी अंधारात तळमळायला लावले, तोच पती जेव्हा मृत्यूच्या दारात उभा होता तेव्हा बहिणाबाईंनी काय केले असेल? त्यांनी स्वतःचा बदला घेतला की क्षमेची ढाल पुढे केली असेल? ही भावनिक कथा ऐकण्यापूर्वी विठ्ठल वाइब्सवरील संत चरित्रांचे हे भाग जर तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व 8 भागांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील. अशा कठीण प्रसंगी बहिणाबाईंच्या मनातील खरी पतिभक्ती, अथांग कारुण्य आणि संतांचे संस्कार दिसून आले. ज्या पतीने त्यांना मारहाण केली होती, ज्यांनी अन्न पाणी नाकारून अंधाऱ्या खोलीत बंद केले, त्याच पतीची सेवा करण्यासाठी बहिणाबाई क्षणाचाही विलंब न करता अहोरात्र उभ्या राहिल्या. स्वतः भुकेला तहानलेला राहून स्वतःच्या शरीरावरील ताज्या जखमांचा वेदनामय विसर पाडून बहिणाबाईंनी रात्रंदिवस शास्त्रीजींच्या उशाशी बसून राहिल्या. बहिणाबाई रात्रंदिवस शास्त्रीजींच्या उशाशी बसून राहिल्या. त्यांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, त्यांच्या शरीराला औषधी लेप लावणे, घाम पुसणे, निरंतर पांडुरंगाकडे पतीच्या प्राणांची भीक मागणे, हाच बहिणाबाईंचा दिवस रात्रीचा ध्यास बनला. बहिणाबाईंनी आपल्या मनात पतीबद्दल रागाचा एक लहानसा कणही ठेवला नाही. त्या हात जोडून डोळ्यात अश्रू आणून विठ्ठलाला विनवणी करत असत. हे पांडुरंगा, माझ्या स्वामींचे सर्व अपराध तुझ्या पोटात घाल. त्यांना या असह्य वेदनेतून मुक्त कर आणि बरे कर. माझ्या भक्तीची जितकी परीक्षा घ्यायची असेल तितकी घे, पण माझ्या पतीचे प्राण वाचव. पतीच्या प्राणरक्षणासाठी बहिणाबाईंनी अखंड नामस्मरण आणि तुकोबारायांचे ध्यान सुरू केले. आणि काय आश्चर्य, बहिणाबाईंच्या या निष्पाप आणि निस्वार्थी प्रार्थनेने प्रत्यक्ष ईश्वरालाही पाजर फुटला. शास्त्रीजींचा तीव्र ताप हळूहळू उतरू लागला. त्यांच्या शरीरावर भयंकर दाह शमला आणि त्यांच्या वेदना कमी झाल्या. काही दिवसांनी जेव्हा गंगाधर शास्त्रींनी क्षीण डोळे उघडले तेव्हा त्यांनी काय पाहिले? ज्या स्त्रीला आपण चाबकाने मारले, जिचा तिरस्कार केला, तीच बहिणा आज अत्यंत थकलेल्या चेहऱ्याने डोळ्यात प्रेमाक्षू आणून आपल्या पायांशी बसून अहोरात्र सेवा करत आहे. हे दृश्य पाहताच शास्त्रीजींचा अहंकार आणि गर्वाचा डोंगर क्षणात ढासळून पार मातीत मिळाला. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू घळाघळा वाहू लागले. गंगाधर शास्त्रींना स्वतःच्या नराधम कृत्यांची प्रचंड लाज वाटू लागली. त्यांनी थरथरत्या हातांनी बहिणाबाईंचे हात आपल्या हातात घेतले, आपले मस्तक बहिणाबाईंच्या पायावर ठेवले आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाले, बहिणा, मला क्षमा कर. मी तुझा आणि तुझ्या भक्तीचा आणि तुझ्या पांडुरंगाचा खूप मोठा अपराध केला आहे. मी ज्ञानाचा आणि वेदांचा अहंकार बाळगला, पण खऱ्या भक्तीची ओळख मला तुझ्यामुळे झाली. तू सामान्य स्त्री नाहीस, तू साक्षात सात्विकतेची आणि भक्तींची जिवंत मूर्ती आहेस. गंगाधर शास्त्रींचे पूर्ण हृदय परिवर्तन झाले होते. ज्या तुकोबारायांना त्यांनी शूद्र म्हणून हसले होते, ज्यांच्या अभंगाचा तिरस्कार केला होता, त्याच संत तुकाराम महाराजांच्या चरणी ते मनोमन नतमस्तक झाले. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या अपार सोशिकतेने, असीम क्षमाशीलतेने आणि खऱ्याखुऱ्या भक्तीने एका कडक कर्मठ माणसाचे रूपांतर एका नम्र आणि भाविक भक्तामध्ये केले. बहिणाबाईंच्या संसारातील सर्वात मोठा काळोखाचा अध्याय आता संपला होता. अंधारावर भक्तीच्या दिव्याने विजय मिळवला होता. पतिदेव पूर्णपणे बरे झाले आणि त्यांचे हृदय परिवर्तनही झाले. पण बहिणाबाईंच्या भक्तीची खरी परीक्षा अजून बाकी होती. प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहू गावी जाण्याचा निश्चय जेव्हा या कुटुंबाने केला, तेव्हा वाटेत त्यांच्यावर कोणते नवे संकट आले आणि देहूमध्ये पोहोचल्यानंतर तुकोबारायांनी बहिणाबाईंची कशी परीक्षा घेतली, संत बहिणाबाईंच्या मुखातून अजरामर काव्याची निर्मिती कशी झाली,
हा पुढील अद्भुत आणि भावूक प्रवास अनुभवण्यासाठी. श्रोते हो, आजचा हा प्रदीर्घ भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत विठ्ठल नामाचा जप करत राहा. रामकृष्ण हरी.